श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे आपल्या मनातील स्वामींकडे कसे मागावे. कोणीच आपल्या मदतीला येत नाही. सर्व आपल्याकडे पाठ फिरवतात आणि आपल्या डोळ्यातून खूप अश्रू वाहत असतात. तेव्हा आपले अश्रू पुसण्यासाठी फक्त आपले परमेश्वर असतात. म्हणून बाळांनो, कोणाची पूजा करायची असेल, कोणाची अर्चना करायची असेल, कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त देवावर ठेवा, तो फक्त स्वामीवर ठेवा. स्वामी कायम, कारण योग्य वेळी तुम्हाला फक्त देव कामी येणार आहे. बाकी सर्वजण फक्त तुमची दिशाभूल करत आहेत. बाकी सर्वजण फक्त तुमच्याशी खोटं वागत आहेत. मनापासून प्रेम करतात ते म्हणजे आई, वडील आणि देव. जे आपण देवाची सेवा करतोय, जी प्रार्थना करतोय, ती शेवटच्या श्वासांच्या वेळी देखील कामी येते. जेव्हा आपल्या मृत्यूही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही, तेव्हा आपलं पुण्य आपल्या कामी येतं. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, जीवनात काही कामी नाही आलं तरी आपल्या आई वडील, आपले देव आणि आपलं पुण्य नक्की कामी येईल. म्हणून पुण्यांचं काम करा, मोठ्यातील मोठी संकटे दूर होतील. जर तुमचं पुण्य चांगलं असेल, तुमचं कर्म चांगलं असेल, बाळांनो, स्वतःला हे सांगा की हे मन आपल्या देवासाठी आहे. आपलं प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या कामासाठी वापरू. या जीवनात आलेली संकटे येत जात राहतील, परंतु आपण कधीच हरायचं नाही. पाहिलेलं स्वप्न नक्की पूर्ण होईल. फक्त प्रयत्न करत राहायचे, परमेश्वराला वंदन करायचं आणि कामाला सुरुवात करायची. तुम्ही केलेले प्रत्येक काम, प्रयत्न यशस्वी ठरेल आणि तुम्ही तुमच्या कामात उन्नती प्राप्त कराल. बाळांनो, आजचा सुंदर व्हिडिओ देवाने तुझ्या भविष्य बदलण्यासाठी पाठवला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यांनीच ऐका ज्यांचा देवावर मनापासून विश्वास आहे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघू नका. मनाला समजण्याचा प्रयत्न तुम्ही करायचं आहे, कारण मन तुमचं आहे. तुमचं मन तुमचं नक्की ऐकेल. देवाची भक्ती आपल्या मनात जागवायची आहे. जरी आपलं डोकं आपल्याला वेगळे सांगत असेल तरी आपलं मन आपल्याला नेहमी चांगलंच सांगत असतं. म्हणून बाळांनो, मन स्वच्छ असायला हवं. जीवनात एखादी गोष्ट नेहमी आपल्याला त्रास देत असेल तर त्या गोष्टीपासून लांब व्हा, कारण शेवटच्या श्वासापर्यंत ती गोष्ट तुम्हाला त्रास द्यायची थांबणार नाही. मग ती व्यक्ती असू द्या, इतर कोणतीही निर्जीव गोष्ट असू द्या. माणसाच्या मनाला जेव्हा खूप वेदना होत असतात तेव्हा त्या वेदना फक्त परमेश्वर जाणत असतात. म्हणून आपणही परमेश्वराची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी. त्यावेळेस प्रत्येकजण आपल्याकडे पाठ फिरवतो. त्यावेळेस फक्त परमेश्वर आपली साथ देत असतात. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत जे साथ देतात ते परमेश्वर असतात. जे प्रत्येक दुःखांमध्ये आपल्याला एक ऊर्जा देण्याचं काम करतात ते परमेश्वर असतात. बाळांनो, जर तुमचा देवावर मनापासून विश्वास असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. देव म्हणतात, बाळा, मी तुमच्याकडे प्रत्येक वेळी बघत आहे. माझं तुझ्यावर लक्ष आहे. तुझे कर्म करतोय ना, ते खूप चांगलं आहे. फक्त लक्षात ठेव, तुझ्या कर्मामुळे कोणाला त्रास होऊ देऊ नकोस. बाळा, प्रत्येक वेळी मी तुला सांगायला शिकवायला जरूर नाही. फक्त तू तुझे काम आणि तुझे डोळे उघडे ठेव. माझ्याकडे लक्ष दे.
मी सांगतोय ती गोष्ट नीट शांतपणे ऐकून घे. हे बघ बाळा, तुला जर त्रास झाला ना, तुला कसा वेदना होतात, तुला कशा त्रास होतो, तसं तूही कोणाला त्रास देऊ नकोस. कोणाच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नकोस. जेव्हा सर्वजण तुझ्या विरोधात असतात ना, तेव्हा मी तुझ्यासोबत असतो. म्हणून काळजी करण्याची गरज नाही. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझा कोणीच वाईट करू शकत नाही. विश्वास ठेव, कारण विश्वासाने दुनिया जिंकता येते. जरी तुला कोणी लाचार म्हणत असेल, तर तुला कोणी राग राग करत असेल, तर तू कोणाचा राग करू नको किंवा कोणाला लाचार बोलू नकोस बाळा, कारण जे तुझ्याबद्दल बोलत आहेत ना, त्यांना एक दिवस समजणार आहे. ज्यांची चूक म्हणून तू त्यांची चूक शोधण्यापेक्षा तू तुझ्याबरोबर वागण्याकडे लक्ष दे. दुसरे लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात किंवा तुला काय बोलतात यांच्याकडे दुर्लक्ष कर. बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे ना, मग तू कशाला घाबरतो? तू कशाला जास्त विचार करतो? कशाला चिंता करतोयस? मी सर्व काही बघून घेईन. त्यावेळी बाळा, असे परमेश्वर आपल्याला सांगतात. ना, त्यावेळेस आपल्या मनाला दिलासा मिळतो. पण अशा परमेश्वराच्या 4 गोष्टी आपल्या कानावर पडल्या की आपल्याला उत्साह येतो, आपल्याला दिलासा मिळतो की कोणीतरी आपल्यासोबत आहे, कोणीतरी आपलं रक्षण करत आहे, कोणीतरी आपल्याला आपलं बाळ मानत आहे. म्हणून बाळा, लक्षात घे, ज्या वेळेस सर्व दुनिया तुझ्या विरोधात असेल, तेव्हा तुझे स्वामी तुझ्यासोबत उभे असतील. जीवनात कधीच निराश होऊ नकोस, कारण एकदा हरलो म्हणून पुन्हा पुन्हा हरू असं नाही. एकदा हरलो तरी पुन्हा जिंकणार नाही. जिंकण्यासाठी एक वेळी मजा आता येणार नाही, कारण ज्यावेळेस सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहतात तेव्हाच खरी जिंकण्याची मजा असते. तुझे नातेवाईक तुझ्याबद्दल काय विचार करतात किंवा तुझे शेजारी पाजारी तुझ्याबद्दल काय विचार करतात हे जास्त मनावर घेऊ नकोस. तू फक्त तुझं कर्म ठेव. सर्वात देखत नाही, परंतु सर्वांपासून लपवून का होईना, परंतु तुझं कर्म सुरू ठेव. तुला असं वाटत असेल ना, तू जे काम करतोय ते कोणाला माहीत होऊ द्यायचं नाही, तर नको माहीत होऊ देऊ, काही हरकत नाही. परंतु बाळा, लक्षात घे, चांगलीच कामं कर, वाईट कामं करू नकोस. आणि एकदा की तुझ्या कार्यामध्ये मोठा झालास की मग सर्वांना सांगितलं तरी काही अडचण नाही. परंतु जोपर्यंत तुझ्या जीवनात यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणाला दुःख, काय करतोयस याची खबर देखील लागू देऊ नकोस. पण जीवनात एखादा मोठा होशील की सर्व लोक तुझ्याकडे बघत राहतील. तुला तुझ्या आई वडिलांचं, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. तुला जीवनात खूप मोठं व्हायचं आहे, जीवनात यशस्वी व्हायचं आहे. त्यासाठी तुला निरंतर परिश्रम करायचे आहे. लक्षात घे, तुझ्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये. तुझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या पाहिजे नाही. कोणावर प्रेम करायचं ना, तर मोकळ्या मनाने कर. मनामध्ये काहीतरी चुकीची भावना ठेवून अजिबात करू नकोस. प्रेम केलं तर शेवटपर्यंत साथ सोडायची नसते. म्हणून प्रेम केलं तर शेवटपर्यंत साथ नक्की दे. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. बाळा, मोठा झालास की स्वामींना विसरू नकोस. यशस्वी झालास तर स्वामींना विसरू नकोस. कारण देवळात फक्त काहीतरी मागण्यासाठी यायचं नसतं, तर देवाने जे काही दिलंय त्यासाठी आभार मानायचे असतात. देवळात फक्त आपण काहीतरी संकट आलं की येतो, तसे देवांकडे पाठ फिरवतो. म्हणून बाळा, लक्षात ठेव, जीवनात प्रत्येक वेळेस देवाच्या देवळात जा, परंतु
प्रत्येक वेळेस काहीतरी मागू नकोस. जर कधी कधी देवाचे आभार देखील मानत जा. कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप कर. जीवनात खूप मोठा होशील, खूप भाग्यवंत होशील, खूप नामवंत होशील, खूप मोठे नाव कमवशील, सर्वांचे डोळे उजळून टाकशील. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. स्वामी तुझ्यावर नेहमी आपल्या आशीर्वादात बरसतात. तू खूप मोठा हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने खरोखर तुझ्यासाठीच पाठवला आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तसेच सुंदर व्हिडिओ, भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.